वेलकम टू ऑल. आज म्हणजेच 15 जुलै 2026ला डेट इम्पॉर्टंट आहे, कारण न्यूज पण तेवढी इम्पॉर्टंट आहे. 15 जुलै 2026ला तुम्ही सगळ्या न्यूजपेपरमध्ये इकडे तिकडे एक न्यूज बघितली असेल, जी इकॉनॉमिक्स सिलेबस आणि करंट या दोन्हीच्या दृष्टीनं थोडी इम्पॉर्टंट आहे. इंडिया UK कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट, ज्याला सेटा म्हणतात. आय अगेन रिपीट, इंडिया UK कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट. डेट इम्पॉर्टंट आहे 15 जुलै 2026ला. आता इथं पहिला प्रश्न येतो की सर, हा जो सेटा करार आहे, हा सेटा करार नेमका काय आहे? पॉइंट नंबर 1. आणि जर तुम्ही व्यवस्थित इकॉनॉमी शिकले असाल आणि ट्रेड नावाचं चॅप्टर जर व्यवस्थित अभ्यासलं असेल, तर त्यामध्ये एक कन्सेप्ट येते फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, ज्याला म्हणतात मुक्त व्यापार करार. मग तुमचा प्रश्न दुसरा पाहिजे की FTA पेक्षा सेटा हा वेगळा कसा काय आहे? म्हणजे एक प्रकारे आपण दोन कन्सेप्ट इथं आपण शिकत असतो. बेसिकली फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा अर्थ काय होतो? जेव्हा दोन देशामध्ये किंवा दोनपेक्षा जास्त देशामध्ये टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क कमी करण्यासंबंधी जो करार होतो, त्याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार करार म्हणतात. साध्या भाषेमध्ये समजा भारतामधनं एखादी वस्तू समजा अमेरिकेमध्ये जात असेल, तर अमेरिका त्या वस्तूवर जे टॅरिफ लावतो, त्याला आपण अमेरिकेच्या बाजूनं अमेरिकेचं आयात शुल्क, आणि अमेरिकेमधून जी वस्तू भारतामध्ये येते तर भारताचं आयात शुल्क. तर हे जे आयात शुल्क आहे एकमेकाचं, हे वस्तूवरील कमी करण्यासंबंधी जो करार होतो, त्याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असं म्हणतात सोप्या भाषेमध्ये. मग आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट पेक्षा सेटा हा वेगळा कसा आहे? तर कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट हा सुद्धा एक प्रकारचा व्यापार करारच आहे, हा सुद्धा ट्रेड ॲग्रीमेंटच आहे, परंतु तो FTA पेक्षा हा थोडा व्यापक आहे. व्यापक कुठल्या अँगलनं आहे लक्षात ठेवायचं, तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये म्हणजे विशेष करून फक्त आणि फक्त वस्तूवर काय केला जातो? करार केला जातो, विशेष करून. परंतु जेव्हा कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे ज्याला आपण सेटा म्हणतो, या सेटामध्ये वस्तू सोबत सर्व्हिस, सोबत इन्व्हेस्टमेंट आणि सोबत ETC म्हणजे हा व्यापक असतो. FTA पेक्षा हा व्यापक असतो. तुला कळलं? आणि साहजिक आहे, आता भारत आणि UK या दोघांमध्ये काय झाला? हा ॲग्रीमेंट झाला, हा ट्रेड ॲग्रीमेंट झाला. म्हणजे भारत UK युनायटेड किंगडम व्यापाराला चालना मिळेल. म्हणजे आपल्या इथलं फार्मास्युटिकल तिथं मोठ्या प्रमाणात जाईल, आणि त्याचं उद्घाटन हे महाराष्ट्रामध्ये झालं. हे महाराष्ट्रासाठी एक गौरवास्पद बाब आहे. आणि शेवटी इकॉनॉमिक आर्थिक राजधानी आहे ना रे बाबा, बरोबर नाही का? हे एक प्रकारे जर थोडं मी डिटेलमध्ये जातो म्हटलं, त्याचा पॉलिटिकल अँगल जर ओपन करतो म्हटलं, पॉलिटिकल म्हणजे पॉलिटिक्सचा अँगल रे बाबा, तर केंद्र सरकार म्हणजे हा काही महाराष्ट्रासोबत नाही आहे, हे भारत UK ॲग्रीमेंट आहे, त्याचं संमेलन महाराष्ट्रात आहे. म्हणजे केंद्र सरकारनं तो सन्मान हा महाराष्ट्राला दिला. आपण पॉलिटीच्या बॅचमध्ये एक कन्सेप्ट शिकतो, त्याला म्हणतात कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सहयोगात्मक संघवाद. म्हणजे केंद्र सरकार एखाद्या बाबीसंबंधी राज्याला अधिक अधिकार देत असेल, अधिक निधी देत असेल, आपल्या नियोजनामध्ये सहभागी करून घेत असेल, तर त्याला काय म्हणतात? कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. ही त्याचं उदाहरण सुद्धा आहे बरं का, बरोबर? त्यामुळे प्रमुख उद्देश मला असं वाटलं की पटकन तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की बाबा हा सेटा करार काय असतो, बरोबर? यावर आयोग हा नेहमी हा प्रश्न विचारू शकतो की सेटा कराराची पुढीलपैकी वैशिष्ट्ये काय? तर यामध्ये फक्त वस्तूच नाही, तर वस्तूसोबत सर्व्हिस, इन्व्हेस्टमेंट अशा व्यापक बाबींचा यामध्ये समावेश होतो. हा एक प्रकारचा व्यापार करार आहे. आणि कुठलाही देश हा इतर देशासोबत व्यापार करार का करत असतो? कारण त्याला त्याच्या वस्तू निर्यातीला ही चालना द्यायची असते. कारण सरळ सरळ आहे बघा, व्यापार करार का केल्या जाते? हा पण एक प्रश्न येतो बरं का. बरं, तुम्हाला माहिती आहे का? वैशिष्ट्य, परिणाम यावर 15 पैकी 3-4 प्रश्न असतात. व्यापार करार किंवा ट्रेड ॲग्रीमेंट हे का बरं केल्या जाते? कारण ट्रेड ॲग्रीमेंट केल्यामुळे, व्यापार करार केल्यामुळे आपली वस्तू दुसऱ्याच्या देशामध्ये ही काय होते? तर स्वस्त होते. कारण इथं जे टॅरिफ लागून राहिलं ते कमी आहे ना, कर हा वस्तूची किंमत निर्धारित करतो ना रे बाबा. आणि वस्तू स्वस्त झाल्यामुळे बरोबर आपली निर्यात वाढते, आणि निर्यात वाढल्यामुळे भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादनाला चालना मिळते. आणि जेवढं उत्पादन वाढेल तेवढं भारतामध्ये काय होईल?
रोजगार निर्मिती म्हणजेच जो ट्रेड ॲग्रीमेंटचे पुढील पैकी फायदे सांगा असा प्रश्न जरी आला तर त्याचा परिणाम म्हणजे भारतात रोजगार निर्मिती पण आहे. ओके, जेवढं निर्यात वाढेल तेवढं भारताला फॉरेक्स म्हणजे परकीय चलनाला काय मिळेल, चालना सुद्धा मिळेल. त्या दृष्टिकोनातून हा जो सेपा करार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण. खूप दिवसापासून ही चर्चा सुरू होती बरं का, कारण UK हा आधी युरोपियन युनियनचा पार्ट होता. आपली डायलॉग चालू होती. ॲक्च्युअली युरोपियन युनियन सोबत सुद्धा आपला ॲग्रीमेंट झालेला आहे बरं का. पण आता इंग्लंड सोबत बाकी होता, UK सोबत, तर तो सुद्धा आता झालेला आहे. मला कळलं इथपर्यंत? तर व्यवस्थितपणे काय करून घ्या, हे समजून घ्या आणि नक्कीच हे जे पुस्तक आहे आपलं व्हाय आणि व्हाय नॉटचं, हे तुमच्यापर्यंत पोहोचले असेलच. यामध्ये चारही पर्यायाचं मी एक्सप्लेन करून दिलेलं आहे आणि तुमची मागणी आहे की सर इकॉनॉमीचं पुस्तक कधी येईल आपलं, तर ते सुद्धा लवकरच उपलब्ध होऊन जाईल. ओके, चलो, थँक यू सो मच.